पैसे खर्च होत आहेत आणि सक्सेस मिळत नाही, हा तुमचा प्रश्न आहे. आता तुम्हाला शनी महादशा आहे. शनी काय आहे, षष्ठ स्थानात बसलाय, तो रोगस्थानात बसलाय. आता रोगस्थानात जेव्हा शनी असतो तो रवी युक्त नाही, तर इथे एक प्रॉब्लेम आहे. षष्ठ स्थान काय, कर्ज आहे आणि आजार आहे, तर त्यामुळे तुमची तब्येत पण बिघडत असते, तब्येतीच्या पण तक्रारी असतात आणि कर्ज पण चालू आहे. त्याच्यावरती कुठल्या टाईपचं काम केल्यावर फायदा होईल ते पण बघणं गरजेचं आहे. आणि हा चतुर्थातला राहू शनियुक्त झाला, तर हा पण एक दोष आहे राहू शनीचा. म्हणजे घरामध्ये राहू चतुर्थात आला तो शनियुक्त झाला, तो एक प्रॉब्लेम झाला. आणि मंगळ नेपच्यून म्हणजे आधीपासून पण सावध राहणं गरजेचं आहे. म्हणजे भाजणं वगैरे, भाजलंय तुम्ही कधी? हा मॅडम, एकदा दोन चहा वगैरे पडलं होतं मध्ये पायामध्ये, मध्ये प्रॉब्लेम आला. मग ते मंगळ नेपच्यून मुळे तुम्ही भाजू शकता. तर केमिकल, मंगळ म्हणजे काय, आग आहे, नेपच्यून म्हणजे केमिकल आहे, तर ह्याचे तुम्हाला अग्नीचं भय आहे, केमिकल पासून भाजण्याचा प्रॉब्लेम आहे. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी, हा केतू जो दशमातला आहे, दशमातला केतू तुम्हाला नोकरीवरती प्राधान्य देणार नाही, घर सोड नोकरी करणार. आणि षष्ठातला हा जो योग आहे हा प्रॉब्लेम देतो, हा कर्ज. तर ह्याला व्यवस्थित कुंडली आपण बघू आणि तुमची जी प्रश्नाची उत्तर आहे ती तुम्हाला पूर्णपणे मिळतील. थँक्यू.